जालना शहरात पहिल्यांदा होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे। दीर्घकाळ जालना नगरपालिकेचा नगराध्यक्षपदाचा कारभार काँग्रेसकडेच राहिला आहे। मात्र सध्याची घडीला काँग्रेसला मोठा धक्का बसलेला दिसतोय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्याने जालन्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदललेली आहेत। या प्रवेशामुळे काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असून भाजपची ताकद मात्र लक्षणीयरित्या वाढलेली आहे। जालना महापालिकेचे महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे। त्यामुळे पहिला महापौर कोणाचा याकडे केवळ जालन्याचे नव्हे तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। महायुतीतील सर्वच मित्रपक्ष पहिला महापौर आपलाच व्हावा यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत। जिल्ह्यात भाजपचे 3 आमदार आहेत। त्यामुळे जालना महापालिका भाजपच्या ताब्यात यावी यासाठी भाजपच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। मात्र याच महायुतीतून शिवसेना देखील महापौर पदावर आपला दावा ठसठशीतपणे मांडताना दिसतेय। याच पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि भाजपचे नेते माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यातील संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे। दोघांमधील राजकीय संघर्ष जगजाहीर असून आज जरी ते महायुतीतील घटक पक्षाचे जालन्यातील प्रमुख नेते असले तरी ते एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात। महापालिका निवडणुकीत ही अंतर्गत चुरस महायुतीसाठी कितपत अडचणीची ठरणार याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष आहे। दुसरीकडे गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशानंतर जालना महानगरपालिकेवर पुन्हा काँग्रेसची सत्ता आणणे हे काँग्रेस समोर मोठं आव्हान ठरणार आहे। गुलाल महापालिकेच्या या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण जालना महानगरपालिकेसंदर्भातल्या ज्या प्रश्न आहेत त्या संदर्भात इथले माजी मंत्री आणि आमदार अर्जुन खोतकर यांच्याशी संवाद साधणार आहे। कुठल्या समस्या आहे, कुठल्या गोष्टी आहेत ज्या घेऊन तुम्ही मतदारासमोर जाणार आहात? पहिल्यांदाच महानगरपालिका ही अस्तित्वामध्ये आली आणि या महानगरपालिका मी स्वतः माननीय शिंदे साहेबांना बोलवून ही अस्तित्वामध्ये या ठिकाणी आणली। माननीय शिंदे साहेबांनी शब्द दिला होता की मी 1000 कोटी रुपये महानगरपालिका झाल्यानंतर देईल, विकासासाठी देईल। कारण की काही लोकांनी सांगितलं होतं की पैसा मिळणार नाही आणि 1 वर्षाच्या आतमध्येच माननीय शिंदे साहेबांनी 500 कोटी रुपये आम्हाला दिले आणि या 500 कोटीच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण शहराचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत। येणारी निवडणूक ही आम्ही विकासावर लढतो, विकास कामावरती लढतो। या शहराचा संपूर्ण चेहरा बदलण्याच्या संदर्भामध्ये शिंदे साहेबांच्या आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये आम्ही निश्चितपणे पुढाकार घेतलेला आहे आणि लोकांनी मला आमदार केलं। निश्चितपणे 500 कोटी रुपयाचा निधी जालन्याला येऊ शकला आणि त्यामुळं विकासावर ही निवडणूक आम्ही लढत आहोत। आजही जालन्यामध्ये 8 ते 10 दिवसाआड पाणी येते, त्यामुळे ही पाण्याची ओरड मोठी आहे। हा पाण्याचा प्रश्न कधी मिटेल? खूप महत्वाचा आणि चांगला प्रश्न तुम्ही विचारला आणि हाच प्रश्न घेऊन मी निवडणुकीमध्ये उतरलो विधानसभेच्या आणि लोकांना शब्द दिला की तुम्ही मला आमदार करा, मी तुम्हाला 1 दिवसाआड किंवा रोज पाणी देण्यासाठी बांधिले आहेत। किंवा असंही म्हणले होते की दिवाळीनंतर मी 1 दिवस आड पाणी देईन, दिवाळी उलटून 2 महिने झाले। 100% खरं आपलं म्हणणं खरं आहे। काही अंशी तुमच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे, परंतु हे तथ्य तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला स्वतःला कळून जाईल। एखादा काम करत असताना कालावधी लागत नाही कामाला। मोठं एक 35 MLDचं फिल्टर बेट आम्ही बांधायला घेतलं। इतकं छोटं काम आहे ते की आपण आता सरकारने बिल कधीपर्यंत मिळेल, असं काय वाटतंय तुम्हाला? असं सांगा, मी तुम्हाला सांगतो की मी हा प्रश्न घेऊन मी विधानसभेला उतरलो आणि लोकांना सांगितलं की तुम्हाला 1 दिवसाला पाणी आम्ही त्या ठिकाणी देऊ आणि 1 वर्षामध्ये मी पहिलं काम जर हातात कुठलं घेतलं असेल तर या शहराला पाणी पुरवठा, स्वच्छ पाणी, फिल्टर पाणी देण्यासाठी एक 35 MLDचं फिल्टर बेट बांधायला घेतलं। एवढं फिल्टर बेट आजपर्यंत बांधलं गेलं नाही। जे फिल्टर बेट बांधले ते माझ्याच काळात बांधले गेले होते आणि त्यातून 20 MLD पाणी शहराला मिळते। 20 MLD पाणी शहराला मिळतं। शहराची ताण 50 MLDची आहे। 10 वर्ष नगरपालिका माझ्याकडे नव्हती। तुम्ही प्रश्न त्यांना विचारा, काँग्रेसकडे होते प्रश्न तुम्ही त्यांना विचारा। विचारू तुम्ही का नाही बांधलं? मी
निवडून आल्यानंतर पहिले हातामध्ये हे काम घेतलं. कधीपर्यंत जालनेकरांची तहान तुम्ही भागवणार आहात? हा 100%, आता 90% काम झालेलं आहे. तांत्रिकदृष्ट्या ते काम खूप किचकट काम आहे आणि ते काम असं नाही एखादी इमारत उभा करायचं, एखादं ऑफिस उभा करायचं. ते काम अत्यंत तांत्रिकदृष्ट्या काम आहे. त्याला एकदम स्लोली जावं लागतं, तंत्रशुद्ध जावं लागतं. मी स्वतः माननीय पत्रकार महोदयाने घेऊन गेलो, त्यांना ते काम दाखवलं सुद्धा. मी तुम्हाला ते व्हिडिओ पण दाखवू शकतो. मला असं वाटतं की फार फार तर महिना, दीड महिना, 2 महिने या कामाला लागू शकतील. गुलाल महापालिकेच्या या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जालना महानगरपालिकेसंदर्भात ज्या काही समस्या आहेत त्या संदर्भात बोलणार आहोत. आपल्यासोबत या ठिकाणी माजी आमदार कैलास गोरंट्याल आहेत, भाजपचे नेते आहेत. ते देखील या ठिकाणी आता भाजपच्या पक्षाकडून या जालन्यामध्ये लीड करतायत. त्यांच्याशी आपण बोलूयात. कुठले कुठले मुद्दे आहेत ते मुद्दे घेऊन तुम्ही जनतेमध्ये जाणार आहात? मुद्दे जालना शहराचे फार आहेत. म्हणजे मागच्या काही वर्षापूर्वी सर्वात मोठी समस्या होती पाण्याची. हा गाव असं होतं की 40 दिवस नळाला पाणी यायचं नाही. मी आमदार झालो आणि सरकार आमची होती, मला मंत्रिपद ऑफर होता, मी मंत्रिपद घेतलं नाही. मी मला माझ्या जालन्याला तुम्ही पाणीसाठी पैसे द्या. कालांतरानंतर पैसे भेटले नाही. मग मी पाण्यासाठी उपोषण केलं. 4 दिवस जालना बंद केलं. त्यामुळे जायकवाडीतून जे नवीन पाईपलाईन, नवीन सोर्सतून नवीन पाईपलाईनहून आम्ही अंबड फिल्टरमध्ये पाणी आणतो आणि तिथून जालनापर्यंत एकूण 90 किलोमीटरपासून मी पाणी आणलं आणि इंटरनल वॉटर डिस्ट्रीब्युशनचं काम सुरू आहे. त्यामुळं आता 8 दिवसानंतर पाणी भेटतो आम्हाला. पण आता मी नवीन जे वॉटर ट्रीटमेंट प्लांट WTP म्हणतात ते 35 MLDचं करतो आहे. नवीन जालनाचं जे सोर्स आहे ते घाणेवाडी टू जालना, त्याचा जे निजामकालीन पाईपलाईन जीर्णशीर्ण झाली, त्याचंही काम प्रगतीवर आहे. हे 2 मुद्दे मी मागच्या विधानसभामध्ये आवाज उठवला आणि दानवे साहेबांची मला मदत झाली आणि पैसे आले. आणि मी सांगतो की 1-2 महिन्यानंतर या जालना शहराला प्रत्येक दिवस पाणी भेटणार आहे. पण आमदार असं म्हणतात की आमची सत्ता असताना आम्ही या ठिकाणी निधी दिला, मात्र तुम्ही तुमची सत्ता महानगरपालिकेवरती त्याचं युटिलाइज तुम्हाला करता आलं नाही. हे बघा, निधी, हे बघा मी काय सांगतो की घोडा काठ्यावाडी राहू द्या का पंजाबी घोडा राहू द्या, त्याच्यावर बसणारा पाहिजे तसा आणि तसंच चालतो. मी सत्ताच नसताना पैसे आणले, सत्तात नसताना मेडिकल कॉलेज आहे, मी सत्ता नव्हती माझ्याकडे, इंटरनल वॉटर डिस्ट्रीब्युशनचे पैसे आले, हे सर्व पैसे सत्ता नसताना मी आणलं. म्हणजे माझे अधिवेशनमध्ये माझे क्लिप आहे, माझे उपोषणाचे बसलेले ते क्लिप आहे. आणि देवेंद्र फडणवीस स्वतः उपमुख्यमंत्री असताना मला उठविलं आणि सर्व पैसे दिले त्यांनी. आणि असं नाही की गव्हर्नमेंट कोणाची असेल तर त्या गावाला भेदभाव करतात का कोणी, की काँग्रेसवाला आहे. आणि मी जेव्हा काँग्रेसमध्ये होतो तर याला पैसे द्यायचे असं असतो का? असं आता ते त्याला आता ते काही करू शकत नाही म्हणून असं बोलतात गप्पे छप्पे. आता पुन्हा एक मागच्या निवडणुकीला तुम्ही समोरासमोर होता, मात्र आज तुम्ही महायुती म्हणून तुम्ही दोन्ही पक्ष एकत्र आहात. आणि या महायुती सत्ता जर या ठिकाणी जालन्यामध्ये आली तर सर्वात पहिला काम काय असेल जो तुम्ही जनतेसाठी कराल? सर्वात पहिले जनतेसाठी या मोकाट फिरणारे जनावरा, गाया, दुसरा स्वच्छता, तिसरा ओल्या मटणीचे दुकान आहे, त्यासाठी बंदिस्त कत्तलखाना, आणि जे 1.5 टन कचरा रोज पडतो त्याला कसं विल्हेवाट लावायचं ते एक आहे. एकूण जे सलम एरिया आमच्याकडे मोठ्या प्रमाणात आहे त्यांना PR काढणे, त्याचा सर्वे पण आम्ही सुरूच केलेला आहे. आणखी अशी जे जालना शहर जिथं जिथं मोठे मोठे एरिया झाले, म्हणजे नूतन वसाहत एरिया, तर तिथे एखादा गार्डन पाहिजे, एखादा नाना पार्क पाहिजे, वॉकिंग ट्रॅक पाहिजे, संध्याकाळी लोकांना बसण्यासाठी काही पाहिजे, एक छोटासा रुग्णालय पाहिजे, तिथं एक चांगली लायब्ररी पाहिजे, एक चांगला दवाखाना पाहिजे, एक चांगली स्कूल पाहिजे. आता नगर परिषद स्कूलची अवस्था बघायची, ते पण आम्हाला रिपेअर करायचे. अशी आम्ही तयारी करतोय. आणि जालना व्यापारी शहर आहे, इथं लोकांना सेफ्टी सर्वात इम्पॉर्टंट आहे. कारण इथं लोकांना कोणाला खंडणी घेतात, काही लोक बलजबरी जमिनीवर कब्जे करतात, लँड माफिया फार मोठे झाले. आणि लँड माफियाच्या मागे कोण आहे सर्व जनताला माहिती आहे. अनुषंगाने एक समोर आम्ही जेव्हा शहरामध्ये फिरत होतो, शहरांमधले जाणकारांशी जेव्हा बोललो तेव्हा असं म्हटलं जातं इथली जी गुन्हेगारी त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि याच्या मागे राजकीय नेते असल्याचं ते म्हणतात.
नेमकं तुम्ही कसं राजकीय विश्लेषण करताय? हे अगदी बरोबर आहे की गुन्हेगारांना पाठीशी कोण घालतोय जाणले की जनतेला माहिती आहे. कोण लँड माफिया आहे लोकांना माहीत आहे, कोण घासलेट माफिया आहे सर्व माने. इथे 2 नंबरचे धंदे करण्यावाले कोणत्या पुढारीच्या गाडीत बसतात तुम्ही बघून घ्या, तुम्हाला माहीत पडेल. पाणी येते ना 15 दिवसात एकदा. काय अपेक्षा आहे? रोज मिळायला पाहिजे. रोज मिळाला पाहिजे. आम्हाला गुरुवारी आलं तर वापस गुरुवारीच येतो. 8 दिवसाला येतो. हो. काय वाटतं भरणं अवघड जातं का? नाही 1 तास येतं, म्हणजे लेट जर झालं तर मग प्रॉब्लेम येतो, आणि जर हप्त्याला आलं तर मग काही प्रॉब्लेम नाही येत. कचऱ्याचे वगैरे कचरा पाणी येतच नाही आमच्या गावाला. का बरं? काय माहिती आता कसं काय येत नाही. जालन्यामध्ये पाणी यायला पाहिजे की नाही? हो यायला पाहिजे. आता मनपा निवडणूक आहे. हा निवडणूक होस तर म्हणते देतो परत बघत नाही ना. काय काय अडचणी येतात तुम्हाला? खूपच अडचणी, रोडच्या पाण्याच्या भरपूर अडचणी. कचरा कचऱ्याला गाडी येते 15 दिवसात एकदा. तोपर्यंत कसं करता कचरा? कचरा साचावा लागतो. कचरा गाडी एकाच रोडला येते, एकीकडे येत नाहीये. 2 गल्ल्या आहेत ना. किती दिवसाला येते? किती दिवसाली? 3ऱ्या दिवशी येते वाटतं. ती पाठीमागच्या गल्लीली येते तर 3ऱ्या दिवशी तर नाही येत, म्हणजे 5व्या दिवशी नाही तर येत पण नाही एखाद्या वेळेस तरी कचरा गाडी. नाही, मुलींसाठी स्वच्छता म्हणजे गृह असलंच पाहिजे जालन्यामध्ये. भरपूर ठिकाणी नाहीये, बाजारामध्ये तर नाहीच आहे. आणि हॉस्पिटलमध्ये वगैरे जायचं म्हटलं तर परमिशन देत नाही कोणत्या तरी हॉस्पिटलमध्ये. असं भरपूर ठिकाणी आहे. आमच्या साईडला आमच्याकडे 8 दिवसाला एकदा येते पाणी, आणि तेही 1.5 तास असतंय, आणि त्याच्यातही लाईटचा प्रॉब्लेम असतो. मग कसं मॅनेज करतात? आता पाणी भरपूर भरून ठेवावं लागतं. मग टाक्या घ्या एक्स्ट्रा, हंडे आणा एक्स्ट्रा, कधी बाहेरून पाणी आणावं लागतं, कधी टँकर मागवावं लागतं संपलं की. मग कचऱ्याचं? कचऱ्याची गाडी येते आमच्याकडे 3 दिवसाला 4 दिवसाला. बाकी शहरात तर रोज पाणी येतं, रोज कचरा उचलला जातो. आमच्याकडे नाही होत, दादावाडीत नाही होत. काय करायला पाहिजे? बाकी शहरामध्ये म्हणतो. हा तर मग तिकडे होतं म्हणजे इकडे व्हायला पाहिजे, पण आता इथल्या लोकांनी करायला पाहिजे आणि बोलायला पाहिजे सगळ्यांनी. आम्ही तर किरायाने राहतो सध्याला, तरी सुद्धा आम्ही बोलण्याचा प्रयत्न करतो, पण काय करणार, इथे येत नाही तर. आता नेते तर म्हणतात रोज पाणी येईल. आता नाही येईल ना, तेव्हा बघू. ते जेव्हा आम्हाला मागतील वोट त्याच्यानंतर येईल. ते का आधी येणार नाही. हा आधी सोडतील, ते वोटिंगच्या आधी सोडतील, त्याच्यानंतर सोडणार नाही. कुत्रे तर एवढे झाले की लहान लेकराला सुद्धा बघा ना ते आमच्या गल्लीत. आणि ते पुन्हा इतके बिमार कुत्रे, ते म्हणजे अक्षरशः त्यांचे डोळे बाहेर पडायला लागले, त्यांच्या अंगावरची स्किन खराब व्हायला लागली, पण कोणी येत नाही तिकडे बघायला त्यांना. आम्ही कंप्लेंट करून भी परेशान असतो. कचरा तो वाह कचरे की तो बात ही अलग है. कचरा तो पूरे 15 दिन के बाद झाड़ू मारते होंगे गलिया के अंदर. ये सिर्फ सामने के जो रोड है वहाँ पे रोज मारते. गंदगी कैसा मैनेज करते? गंदगी मैनेज ऐसा करते अब जीना है तो रहना पड़ेगा साहब. क्या अब बोले कभी किसको बोले तो किसको भी अगर बोले तो बोलता अरे ये बोल रहा तो बस बिल्ली गले में घंटी मारने के जैसा हिसाब हो गया. क्या बोल ही नहीं सकते. जालना नहीं बदलता. यहाँ बहुत में गुंडे पाले हुए. कौन पालता? हाँ गुंडे पालते, बड़े गुंडे. हाँ बड़े गुंडे है ना जालने में, बहुत एक से बढ़ के रावण. क्या बताना साहब, हमने बताया तो हमारे को शूट कर देंगे. अब तो फूकने की लड़ाई है, हमको फूकने की लड़ाई है जालने में. हर रोज मर्डर हो रहा है बम्बई से बढ़ के. एक अगर रास्ते में जा रहे गर्ल्स, उनको वॉशरूम जाना इमरजेंसी लगा तो कहाँ पे वॉशरूम जाएंगे? थोड़ी किसी के भी आज स्ट्रेंजर्स के घर पे घुस सकते वॉशरूम के लिए. अब इतना मतलब ये जीएसटी ये सब पे कर रहे, जॉब्स में जो भी आ रहा है उसमें से सैलरी भी कट रहा है, इलेक्शन के लिए वोट ये सब दे रहे, तो ये हमारा राइट्स है. इसको हमको मांगना नहीं पड़ता. ये गवर्नमेंट को बेसिक नीड समझ के करके देना चाहिए. यहाँ पे क्लीनिनेस बिल्कुल कम है. अगर कुछ इलेक्शन पास आ रहा है या कुछ ऐसा फेस्टिवल पास आ रहा है तभी क्लीन होता है, नहीं तो रोड गार्बेज पूरा रोड पे ही रहता है. तर पूर्ण राजनीती ते पॉलिटिक्स इकडची तिकडची झालेली, तर लोक स्वतःचा स्वार्थ पाहतात. कारण लोकांचं कोणी नाही पाहत, सगळ्यांना आपलं आपलं पाहतात. सगळं आपले घरं भरून घेतात. लोकांशी काय त्यांना करायचं नाही. जालना शहरामध्ये प्रामुख्यानं कचऱ्याचा महत्त्वाचा विषय महानगरपालिके सपशेल अपयशी ठरलेली आहे. कारण घंटागाडी 4-4 दिवस येत नाही. त्या कचराचे ढीग चौकामध्ये गल्ली गल्लोमध्ये साचलेले आहेत. हा मूळ प्रश्न मुख्य जालना शहराचा आहे. त्याचबरोबर मोकाट कुत्र्यांचा सर्वात मोठा प्रश्न जालना शहरामध्ये आहे. चौकामध्ये असंख्य झुंड मोकाट कुत्रे आहेत आणि मागच्या काळामध्ये 2-3 लहान लेकरांचे बळी या कुत्र्यांनी घेतलेले आहे.
त्यामध्येही त्याच्यावर कुठलीही उपाययोजना करण्यामध्ये महानगरपालिका प्रशासन अपयशी ठरलेलं आहे. की कचरा येणार तर तुम्ही बघा, जालना शहराचे जिथं पडेल तिथं कचरा पडेल आहे. आणि रात्रीच्या वेळेस आता हिवाळा चालू आहे, कोणी शिलगून देतं, त्याच्यावर नियंत्रण नाही. असं प्रदूषण झालेलं आहे जालन्यामध्ये की कचऱ्यामुळं एवढं प्रदूषण वाढलेलं आहे की लोकांना दम्याचा अक्षरशः त्रास आणि सकाळी सर्दी होती. आणि त्याच्यावर वीजचं सांगतो तुम्हाला की वीज तर लपंडाव खेळते जालन्यामध्ये. पण महापालिकेचं काम आहे की स्ट्रीट लाईट चालू करायला पाहिजे. स्ट्रीट लाईटचं खंबे तर टाकलेत, त्यांनी गुत्तेदारांनी कामं घेतले आणि खंबे तर टाकले, पण त्याचे लाईटच सुरू नाही. या जालनेकरांच्या नेमक्या काय काय समस्या आहेत, त्या समस्या कशा सोडवल्या पाहिजेत आणि पुढच्या राज्यकर्त्यांकडून जालनेकरांना नेमक्या काय अपेक्षा आहेत, या सर्व गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत. यासाठी आपल्याकडे या जालन्यामध्ये गेली अनेक वर्षे आपल्या लेखणीतून समस्या मांडणारे सर्व वरिष्ठ पत्रकार आहेत. त्यांच्याशी आपण बोलूयात. सुरुवात करूया. सर, काय सांगाल थोडक्यात? मला पहिले प्रश्न काय आहे? जालना शहरांचा किंवा जालना शहरातील नागरिकांचा मुख्य प्रश्न आहे स्वच्छता, पाणी आणि रस्ते. हे 3 प्रश्नावरच हे जालन्याकरांचं हे आहे. त्यामुळं हा प्रश्न सुटले. तुमच्या मते कुठले 3 प्रश्न आहे किंवा कुठले असे प्रश्न आहेत जे जालनेकरांचे सोडवणं तातडीनं गरजेचं आहे? तर तोच पाण्याचा प्रश्न पहिला आहे. स्वच्छता आहेच आणि शहरातली जी भ्रष्टाचार आहे, अतिक्रमण आहे, ही जी आहे व्यवस्था, ही जर सुटली तर बराचसा शहरामध्ये विकास होईल. तुम्हाला काय वाटतं, कुठले प्रमुख मुद्दे आहेत? सध्या मुद्दा महत्वाचा म्हणजे स्वच्छता, दुसरा मुद्दा पाण्याचा, पाणी 1 दिवसाआड यायला पाहिजे, आणि तिसरा मुद्दा सध्या मोकाट कुत्र्यांचा जो फार त्रास आहे, त्यांचा सध्या लेकरांच्या जीवाला धोका आहे, त्याच्यामुळे तो एक फार अत्यावश्यक आहे. तुम्हाला काय वाटतं? सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जालना शहरात 15-15 दिवस पाणी येत नाही, हा सर्वात महत्वाचा प्रश्न. दुसरा स्वच्छतेचा प्रश्न तर आहेच. रस्ते आहेत, रस्त्यामध्ये झालेले अतिक्रमण फार महत्वाचे आहेत. तुमच्या दृष्टीने काय आहे? ते सगळे प्रश्न भ्रष्टाचारामुळे सगळे झाले. पाणीचे प्रश्न, स्वच्छता प्रश्न, मोकार कुत्रे प्रश्न, हे सगळेमुळे कारण त्यांचा भ्रष्ट कारभार. मी तुम्हाला विचारायचा हा प्रश्न आहे, एवढी वर्ष या ठिकाणी स्टील इंडस्ट्री आहे, नगराध्यक्ष आहे, इथं देशाचे मंत्री महोदय इथं राहतात, बाकी राज्याचे काही मंत्री देखील इथं राहत होते, अनेक आमदार खासदार, या सर्वांचं राहण्याचं ठिकाण जालना आहे. मग जालना मागे का आहे, तुम्हाला काय वाटतं? जालन्यामध्ये काय झालं की भ्रष्टाचार हा जसं सरांनी सांगितलं की भ्रष्ट लोक सत्तेमध्ये येतात, बाहुबली येतात आणि मग ते काय करतात की कुठल्याही प्रकारचं त्यांना व्हिजन नसतं. व्हिजन नसल्यामुळं काय होतं की त्यांना प्रोटेक्शन, पुढाऱ्यांचं पण प्रोटेक्शन आहे सगळ्यात महत्वाचं. आणि अधिकारी काय झालं की मग त्या पद्धतीने अधिकारी पण वागू लागतात. जर अधिकाऱ्यांना संरक्षण भेटलं नाही, जे विधिमंडळात काम करतात, संसदेत काम करतात, त्यांच्याकडनं त्यांना संरक्षण भेटायला पाहिजे. जर संरक्षण भेटलं तर मग अधिकारी करप्शन कमी करतील. मग अधिकाऱ्यांनी जर करप्शन केलं नाही तर हे बाहुबली नगरसेवक आहे किंवा मग ज्या नगरसेवकांनी काही लोकांचा व्यवसाय झालेला आहे की फक्त नगर परिषदेमध्ये जाऊन पैसे उचलण्याचा धंदा झालेला आहे, त्यांना नागरिक समस्या कळत नाही की बाबा जालना शहरात पाणी येत नाही, शहरामध्ये सर बरोबर, तुम्ही येतो परत. पाणी आपल्याकडे 8-10 दिवसाला येत आहे, 15 दिवसाला. अच्छा, किती? 15 दिवसाला पाणी. तर पाणी मग नियमित येण्यासाठी काय नेमकं उपाययोजना केल्या पाहिजे? इथं कुठून जायकवाडीचं पाणी आता येतंय, मग तो म्हणजे काय अडचणी काय आहे मग रोज जायचं? त्याचं प्रशासनाने व्यवस्थित नियोजन करायला पाहिजे. ते आता 8 टाक्यांचं जालना शहरात बांधकाम कम्प्लीट होत आलंय माझ्या मते. त्या टाक्या जर व्यवस्थित सुरळीत चालू केल्या तर प्रत्येक भागातील, जालना शहरातील प्रत्येक भागाला 1 दिवसाआड म्हणा डेली पाणी देऊ शकतं. म्हणजे जायकवाड्यातून येणारं पाणी पुरेसं आहे, मात्र इथलं नियोजन नाहीये, असं या ठिकाणी यांचं मत आहे. राजकीय विश्लेषक आहेत, सर्वजण पत्रकार आहेत. या सर्व गोष्टी हे 1 दिवसाच्या अनुभवाने मांडत नाही, तर गेली अनेक वर्षे, अनेक दशकं या जालन्यामध्ये ते या समस्या मांडतात, त्यावरून हे त्यांचा अनुभव आहे. तुम्हाला काय वाटतं? तर जालन्यामध्ये नेते विकासासाठी निधी आणतात. जसं पाण्यासाठी तुम्ही म्हटलात, तर पाण्यासाठी इथं निधी आला, पैसा आला, सगळं आलं, टाक्यांचं काम सुरू झालं, पण ते कामच इथल्या लोकल ज्या नगरसेवक असतात त्यांच्याकडे असतं. त्यामुळे नेते निधी आणून मोकळे होतात, पण त्याचं काम होतंय का नाही, होतंय तर कुठल्या दर्जात होतंय याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष असतं. मोकाट कुत्र्याचा मुद्दा हा वारंवार चित्रला जातो. मागच्या वर्षभरामध्ये जवळपास 10,000 मोकाट कुत्र्यांनी नागरिकांना जखमी केले, त्यातले 4 बालकं वारले होते. मोकाट कुत्र्यांचा विषय हा महापालिकेचा जरी असला तरी यासाठी एकच पर्याय आहे की हे शेल्टर हाऊस जास्त मोकाट कुत्र्यांचं ते, पण हे पर्यायच नाही. आणि ह्या सगळ्याला कारणीभूत यंत्रणा जर सक्षम असली आणि त्यांचं मानसिकता केली, सगळं काही घेऊन. राजकीय परिस्थितीत जो तो श्रेय लाटायचा प्रयत्नात असतो. ते मुख्य प्रश्न जे राहतात समजा,
जे शहराचे आहेत महानगरपालिकेच्या हिशोबाने ते सोडणं महत्वाचं ते नाही, पण मी हे आणलं, मी ते आणलं, मी हे आणलं, मी आणलं, हेच याच्यात जास्त राजकीय याच्यात वादात असतात. हे होईन तेव्हा होतात, पण जनतेला त्याचा लवकरात लवकर फायदा व्हायला पाहिजे, तो होत नाही त्याचा. राजकीय इच्छाशक्तीने म्हणून एवढे प्रश्न राहिलेत का? सर मग तुम्ही जसं म्हटलं आता की इथं महानगरपालिका होती, सर महानगरपालिकेनं फार काही चेंज होईल असं वाटत नाही. की डेव्हलपमेंट जर करायचं आहे तर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये सुद्धा करू शकता, नगर परिषदमध्ये करू शकता. आपल्या महाराष्ट्रात तशी उदाहरणं आहेत. आणि झाला पाण्याचा विषय तर तुमच्या संभाजीनगर शहरामध्ये सुद्धा 15 दिवसाला 8 दिवसाला पाणी येतंय, पण तिथलं डेव्हलपमेंट थांबलंय का? का नाही थांबलं? कारण की तिथं एम्प्लॉयमेंट आहे, तिथं बाकीच्या फॅसिलिटी आहे, स्वच्छता आहे, नागरी सुविधा आहे. त्याच्यामुळे फारसा तिथं पाण्याचा फरक नाही पडला. पण इथे बेसिकली काहीच विषय नाहीये, म्हणून इथला जो विकास आहे जालन्यातला पूर्णतः थांबलेला आहे. कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, जालना.